शोकांतिका म्हणावी लागेल। अखंड महाराष्ट्र राज्यभर जर मदतनीस आणि शिविका ज्यावेळी रस्त्यावर फिरतात त्यावेळी मुख्यमंत्री साहेब आणि मंत्री साहेब हे सगळेजण तिकडे बघत सुद्धा नाहीत। ह्याच्यासारखा लज्जास्पद दिवस कुठला असणार नाही। गडिंग्लज तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांच्या विचाराखाली ज्या दिवशी तुमच्या हातात लाटणा घ्यायला लागेल त्या दिवशी हातात आमच्या चाबूक घेणार आणि या सरकारला पळती भुई थोडी केल्याशिवाय थांबणार नाही। अंगणवाडी सेविकेनो तुम्ही हातात लाटणा घ्या, आम्ही चाबूक घेतो तर सरकार वटणीवर येईल। अमर चव्हाण। 10वी पास आमदाराला 50,000 मानधन, पण उच्च शिक्षित अंगणवाडी सेविका व मदतनीसांना फक्त 5,000। सरकारला लाज वाटली पाहिजे असा सवाल करत आज अमर चव्हाण यांनी अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या आंदोलनात जाहीर पाठिंबा दिला। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी आंदोलन चालू आहे। त्याच पद्धतीने गडिंग्लजमध्ये प्रांत कार्यालयासमोर तालुक्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे आंदोलन चालू आहे। तर आपल्या न्याय व हक्कासाठी गडिंग्लज विभागातून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस हिवाळी अधिवेशन ठिकाणी महामोर्चात सहभागी झाले आहेत। या आंदोलनाला तालुक्यातून विविध संघटनांनी पाठिंबा जाहीर केला असून आज शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे गडिंग्लज विभागाचे नेते अमर चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा जाहीर केला। तर यावेळी अमर चव्हाण यांनी सरकारवर घणाघात करत लवकरात लवकर मागण्या मान्य कराव्यात। आजवर अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी हात जोडून विविध मागण्यांसाठी विनंती केली आहे, पण इथून पुढे सेविका मदतनीस आणि आम्ही हातात लाटणा आणि चाबूक घेऊन सरकारला पळो की सोळो करू असा इशारा यावेळी अमर चव्हाण यांनी दिला। अंगणवाडी सेविका व मदतनीस गेली 10 दिवस सातत्यपूर्वक प्रांत ऑफिसच्या दारामध्ये आंदोलन चालू आहे। जी मागणी महत्त्वाची जर कुठली असेल तर मानधन नको, पगार हवा। त्याचं कारणच इतकं की ज्या आईनं एखाद्या मुलाला जन्माला घालावं आणि 3 वर्षाचं मूल झाल्यानंतर दुसऱ्या आईची ओळख जर कुणाची करून घ्यायची असेल तर ती अंगणवाडी सेविका आणि मदतनीस असते। जन्माला घातलेल्या पोराला जग दाखवत असताना आई आणि वडील जेवढे श्रेष्ठ आहेत तेवढ्याच ताकदीचा श्रेष्ठ माणूस जर कोण असेल तर ती अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहे। शहरी विभागाचा विषय वेगळ्या पद्धतीनं होऊ शकतो, पण ग्रामीण विभागाचा विषय जर डोळ्यासमोर ठेवला 3 वर्षाचं बाळ झाल्यानंतर आईला बांगला गेल्याशिवाय घराचा संसार चालू शकत नाही आणि त्या मुलाला सांभाळायचं कुणी म्हणून जर बघायचं असेल तर ती अंगणवाडी सेविकेनंच आणि मदतनीसनीच त्या मुलाकडे संगोपालन केलं पाहिजेत। ज्या देशाचा उद्याचा नागरिक होणार त्या नागरिकाचं संगोपालन करायचं आणि त्याच्यावर चांगल्या पद्धतीचे संस्कार घडवण्याचं काम जर कोण करत असेल तर ती अंगणवाडी सेविका आणि मदतनीस करते। पण त्या सेविकेला आणि मदतनीसला गेल्या 23 वर्षात किती वेळा रस्त्यावर यावं लागलं। गेल्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये जर विचारात घेतला तर 2 महिन्यातनं एकदा रस्त्यावर यायला लागतंय। तर कशासाठी रस्त्यावर यायला लागतंय? नक्कीच मुलांचं संगोपालन करायचं। मुलांचं संगोपालन करत असताना त्यांनी कधीही म्हटलं नाही सेवा म्हणून त्यांनी आयुष्यभर विचारानं जगण्याचा दृष्टिकोन ठेवला आणि त्या दृष्टिकोनाचं फलित काय तर 10,000 रुपये सेविकेला मानधन आणि मदतनीसला 5,000। एखाद्या मदतनीस आता सध्याच्या या नवीन भरती झालेल्या प्रक्रियेतल्या मदतनीसचं शिक्षण जर विचारला तर काही जणांनी सांगितलं की MSc BEd झालेलं काही जणांचं शिक्षण आहे, काही जणांचं BSc BEd आहे, काही डिप्लोमा झालेले आहेत। शिक्षणाच्या डिग्र्या बघितल्या तर खुर्चीवर बसलेला अधिकारी जो सिलेक्शन करतोय त्याला विचार करायला होत असतोय। आज जर ह्या राज्य शासनात जर विचारात घेतला 10वी पास आमदार चालू शकतोय, पण MSc BEdच्या जी मदतनीस आहे 10वी पास आमदाराला मानधन जर विचारात घेतला किंवा पेन्शन विचारात घेतला तर 50,000 आहे आणि अंगणवाडीच्या मदतनीसला जर मानधन विचारला तर 5,000 आहे। ज्यानं देशाची सेवा करणारा युवक घडवण्याचं काम केलं। आज या राज्य शासनाला आमचं एकच मत असेल, या मदतनीस आणि सेविका ज्या गेली 10 दिवस मी इथंच म्हणणार नाही तर नागपूरला सुद्धा गडिंग्लज तालुक्यातून 200 ते 300 एकूण महिला आमच्या नक्कीच न्याय मागण्यासाठी गेल्यात। पण आज जर नागपूरमधला अधिवेशनाचा विचार केला तर 5-6 दिवस अधिवेशन चालू होऊन झालं, एकही किंचित सुद्धा राज्य शासनानं अजून त्या बैठकीचा चर्चा सुद्धा केलेली नाही। शोकांतिका म्हणावी लागेल। अखंड महाराष्ट्र राज्यभर जर मदतनीस आणि सेविका ज्यावेळी रस्त्यावर फिरतात
त्यावेळी मुख्यमंत्री साहेब आणि मंत्री साहेब हे सगळेजण तिकडे बघतसुद्धा नाहीत. ह्याच्यासारखा लज्जास्पद दिवस कुठला असणार नाही. आज या राज्य शासनाला आमचं इतकंच मत असेल, ज्याने आम्ही सांगितलं त्यांना की 23 वर्षात आम्हाला न्याय मिळालेला नाही, असं प्रांत ऑफिसच्या दारात बसून न्याय मिळतोय का नाही शंका वाटायची वेळ तयार झाली आहे. आम्ही कुणाच्या दारात भीक मागत नाही आहे, आम्ही सेवा करतोय म्हणून आम्हाला नक्की राज्य शासनात सामील करून घ्या, हा आमची मागणी आहे. ह्या मागणीसाठी गेली कितीतरी वर्षे जी लढाई चालू आहे, ह्या लढाईला जर न्याय मिळत नसेल तर आतापर्यंत हात जोडून बघितलंय, आता हात जोडून चालणार नाही. हातात लाटणा घेऊन आमदार असतील, खासदार असतील, अधिकारी असतील, त्यांना सांगितलं पाहिजेत की बाबा रे, तुमची पोरं जर बघितला तर तुमची पोरं सांभाळणाऱ्यांचा पगार विचारला. आमदाराचं पोर जर एखादी महिला आमची जाईत असेल तर तिला 15 आणि 20 हजार रुपये एका पोराला दिले जातात. आणि आमच्याकडे जर पोरं बघितला तर पोरं कुणाची? ज्याच्या आईनं सकाळी शेण काढल्याशिवाय तिचा संसार चालणार नाही, ज्याची आई उसात भांगला गेल्याशिवाय तिचं कुटुंब चालणार नाही, ज्याचा बाप ऊस तोडायला गेल्याशिवाय चालणार नाही, ज्याच्या गवंड्याचं पोरगंच ह्या अंगणवाडी सेविकेच्या आणि मदतनीसच्या हाताखाली आहे. ह्या सर्वसामान्य जनतेला न्याय जर मिळवून द्यायचा असेल तर ती जी माणसं रस्त्यावर उतरलेली आहेत, ह्या रस्त्यावर उतरणाऱ्या माणसाला न्याय जर देत नसेल तर नुसता तुम्हीच ही लढाई करून चालणार नाही. ज्याचं पोर तुमच्याकडे शाळा शिकायला आलंय तो शेतकरी आहे, त्या शेतकऱ्यांना हातात चाबूक घ्यावा लागल आणि अंगणवाडी सेविकांनी मदतनीसने हातात लाटणा घ्यावा लागल. आमदार आणि खासदारला रस्त्यावर फिरू देणार नाही. ही दक्षता पाळल्यावर आपोआप या सरकारला जाग येईल. येणाऱ्या टप्प्यात हा विचार जर नाही झाला तर आपल्याला त्या पद्धतीचा दृष्टिकोनानं विचारात घ्यावं लागल. मी इतकंच सांगेन, गडिंग्लज तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांच्या विचाराखाली ज्या दिवशी तुमच्या हातात लाटणा घ्यायला लागेल त्या दिवशी हातात आमच्या चाबूक घेणार आणि या सरकारला पळती भुई थोडी केल्याशिवाय थांबणार नाही. तुम्हाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही आम्ही नक्कीच तुमच्या सोबत राहू अशी मी ग्वाही देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.